हॅलो मैत्रिणींनो, मी नूतन तुम्हा सर्वांचं आजच्या या व्हिडिओत खूप स्वागत। उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यात तर आईस्क्रीम हवीच, तर त्यासाठी मी आपल्या चॅनलवर नॅचरल आईस्क्रीमची सिरीज चालू केली आहे। त्यातलीच आज आपली पहिली रेसिपी ती म्हणजे पान आईस्क्रीम। अगदी मार्केटसारखी आपली ही आईस्क्रीम झालेली आहे। चवीला तर कोणीही सांगणार नाही की ही घरी बनवलेली आहे। यात आपण कोणत्याही प्रकाराचं केमिकल वापरलेलं नाही आहे, अगदी नॅचरल प्रोसेसने आपण ही बनवलेली आहे। तसेच आईस्क्रीमवरून कडक होते किंवा त्यावर क्रिस्टल जमा होतात, तर त्याचं कारण काय हे देखील मी व्हिडिओत सांगणार आहे, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे तुम्ही बघू शकताय आईस्क्रीमचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। अगदी सॉफ्ट अशी आपली ही आईस्क्रीम झालेली आहे, अजिबात कडक नाही आहे आणि चवीला तर अगदी मार्केटसारखी आहे। चला तर मग आपल्या या रेसिपीला सुरू करूया। पण अशाच नवनवीन रेसिपीसाठी आणि यापुढील आईस्क्रीमच्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आता इथे मी अमूल गोल्डचं फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही दूध घेतलं तरीही चालेल। इथे मी पॅकेटचं वापरलेलं आहे, पण दूध घेताना हे आपल्याला म्हशीचंच घ्यायचं आहे, गाईचं दूध घ्यायचं नाही, कारण त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असतं। आता इथे मी कढई घेतलेली आहे, ती गॅसवर ठेवलेली नाही आहे। आता त्यात 1 कप म्हशीचं दूध घेतलेलं आहे। नंतर त्यात साखर टाकायची आहे। आता साखर टाकल्यानंतर इथे मी मिल्क पावडर घेतलेली आहे। मिल्क पावडर यात टाकून घ्यायचं आहे। मिल्क पावडर मी नेस्लेची वापरलेली आहे, तुम्ही कोणती वापरली तरी चालेल। त्यानंतर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। आता यानंतर इथे मी अगदी चिमूटभर मीठ टाकणार आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यात आपल्याला गुठळ्या नको आहे, अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व वस्तू एकजीव व्हायला हव्या आहेत। आता हे अशा प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे मी। इथे तुम्ही बघू शकताय गुठळ्या आपल्या पूर्ण काढून झालेल्या आहे। आता ही कढई गॅसवर ठेवणार आहोत। आता गॅस मी कमीच ठेवलेला आहे, फुल किंवा मध्यम करायचं नाही आहे। कमीच गॅसवर कंटिन्यू हलवत याला आपण उकळी येऊ देणार आहे। आता यात हे कंटिन्यू हलवायचं आहे, याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे, कारण यात कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे, त्याच्या गुठळ्या होऊ शकतात। तर अशा प्रकारे कंटिन्यू स्पॅच्युलाने हलवून मी हे दूध गरम करून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय दुधाला हळूहळू उकळी यायला सुरुवात झाली, गरम व्हायला सुरुवात झालेलं आहे। आता इथे साधारण 3 ते 4 मिनिटांनी दूध उकळलेलं दिसतंय आणि घट्टही झालेलं दिसतंय। आता इथे मी गॅस बंद करणार आहे। साधारण अशा प्रकारे घट्टसर झालं की गॅस बंद करायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता आपले जे गोड दूध होतं हे पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यावर चाळणी ठेवून घेतलेली आहे। आता हे आपण यात गाळून घेणार आहोत, जेणेकरून थोडेफार जर त्याच्यात गुठळ्या राहिल्याच असतील तर ते यामुळे गाळणीने गाळल्या जातील आणि एकसारखं आपलं मिश्रण तयार होईल आईस्क्रीमचं। आता इथे मी सर्व गाळून घेणार आहे। आता इथे तुम्ही बघू शकताय आपलं दूध पूर्ण गाळून झालेलं आहे। आता यानंतर यात कंडेन्स मिल्क टाकायचं आहे। आता कंडेन्स मिल्क टाकून या दोन्ही वस्तू व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। मी दिलेलं प्रमाण हे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकताय। आता यानंतर इथे मी व्हीप टॉपिंगची जी क्रीम असते ती क्रीम घेतलेली आहे, आपण जी केकसाठी वापरतो तीच घेतलेली आहे। आता इथे मला ट्रोपोलाइट कंपनीची मिळाली, तुम्हाला ज्या कंपनीची मिळाली ती घेतली तरीही चालेल। आता ही व्हीप क्रीम आपल्याला फ्रीजमध्ये वरती ठेवायची आहे, ही थोडी लिक्विड स्वरूपात पाहिजे आपल्याला, घट्ट नको आहे। जेव्हा तुम्हाला ही व्हीप क्रीम लागत नसेल तेव्हा फ्रीझरमध्ये ती स्टोअर करून ठेवायची, पण आपण आईस्क्रीमसाठी थोडी लिक्विडी फॉर्ममध्ये घेतलेली आहे मी इथे, तीही थंडच हवी आहे पण घट्ट नको आहे। अशी व्हीप क्रीम मी इथे 1 कप घेतलेली आहे, तुम्ही कोणत्याही ब्रँडची घेतली तरीही चालेल। आता ही व्हीप क्रीम मी एका भांड्यात काढून घेणार आहे। आता ही व्हीप क्रीम मी बीटरने बीट करून घेणार आहे। जर तुमच्याकडे बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेतलं तरीही चालेल। आता ही क्रीम इतपत फेटायची आहे जेणेकरून ती घट्ट पण होईल पण खूपही नको आहे। आपण केकसाठी जशी खूप घट्ट करतो तशी नाही ठेवायची आहे, साधारण थोडीफार घट्ट झाली तेवढीच ठेवायची आहे।
आता इथे मी तुम्हाला दाखवते आपली क्रीम बघा अशा प्रकारे घट्टसर व्हायला हवी आहे, खूप जास्तही नाही आणि खूप कमीही नाही। आता यानंतर आपलं जे मिश्रण होतं ते यात टाकून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ही आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करा, घरचे सांगू शकणार नाही की ही घरी बनवलेली आहे। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता एकदा मी सर्व अजून व्यवस्थित मिक्स होण्यासाठी फक्त अर्धा मिनिट बीट करून घेणार आहे। आता आपला हा बेस तयार आहे। आता इथे मी मगई पान घेतलेले आहे, हे मी माझ्याच बाल्कनीतल्या गार्डनमध्ये घेतलेले आहे, तुम्ही रेडीमेड घेतले तरी चालेल। आता या पानचे आपण बारीक बारीक तुकडे करून यात टाकणार आहोत। याचा फ्लेवर खूप छान लागतो। मगई पान वापरलेत मी, तुम्हाला मार्केटमधले कोणतेही भेटले ते घेतले तरी चालेल। आता हे सर्व पान मी अशाच प्रकारे कट करून यात टाकणार आहे। आता इथे सर्व पानं टाकून झालेले आहे। यानंतर इथे मी गुलकंद घेतलेला आहे, नंतर बारीक बडीशोप घेतलेली आहे जी पानमध्ये आपण खातो ती, त्यानंतर कलरफुल टूटी फ्रुटी घेतलेली आहे, अर्धे मी वरून डेकोरेशनसाठी ठेवलेले आहेत। यानंतर इथे मी पान इसेन्स घेतलेला आहे। पान इसेन्स टाकताना मी जेवढं प्रमाण दिलेलं आहे तेवढंच घ्यायचं आहे आणि इथे मी जे ब्रँड घेतलं आहे तेच हवं असं काही नाही, तुम्हाला तुमच्या जवळपास जे ब्रँडची भेटेल इसेन्स तेच घ्यायचं आहे। पान इसेन्स अगदी सांभाळून टाकायचा आहे कारण तो खूप स्ट्रॉंग असतो। सुरुवातीला अगदी थोडं टाका आणि थोडीशी टेस्ट करून बघा, जर तुम्हाला कमी वाटला तरच तो वाढवा, नाहीतर आईस्क्रीम कडू होते। आता इथे वेगवेगळ्या आपण सगळ्या वस्तू टाकलेल्या आहेत, टूटी फ्रुटी, बडीशोप। जर या सगळ्या वस्तू तुम्हाला सेपरेट नसतील टाकायच्या तर जिथे पान टपरी असते त्या पानवाल्याकडनं 2 गोड पान बनवून घ्यायचे, जे आता चेरी आणि गुलकंदचं प्रमाण जास्त असतं, असे 2 गोड पान घ्यायचे, त्याच्यातलं जे मिश्रण आहे ते यात टाकून द्यायचं आणि पान जे आहे तो यात कट करून टाकायचा, तरी त्याला पान फ्लेवर येईल। तुम्ही ते घेतलं तरीही चालेल। आता अजून छान दिसावं म्हणून मी इथे कलरचा वापर घेतलेला आहे आणि ते मी यात टाकणार आहे। आता सुरुवातीला मी इथे रेड कलर टाकलेला आहे, तो आधी हळूवारपणे मिक्स करून घेणार आहे। कलरमुळे अजून आईस्क्रीम खूप छान दिसते, मार्केटसारखे दिसते। आणि यानंतर ग्रीन कलर टाकलेला आहे। आता हे सर्व अगदी हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। यानंतर इथे मी एअरटाईट कंटेनर घेतलेला आहे, तुम्ही अशा प्रकारे कोणताही डबा घेतला तरी चालेल, फक्त त्याचं झाकण जे आहे ते पॅक बसायला हवं असं घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण यात ओतून घ्यायचं आहे आणि वरून थोडं डेकोरेशनसाठी आपण जी टूटी फ्रुटी ठेवलेली होती ती टाकून घ्यायची आहे। अशा प्रकारे सर्व बाजूने टाकून घ्यायचं आहे। यानंतर इथे मी गुलाबाचे जे आपले सुकलेले पाकळे असतात ते घेतलेले आहे, याने आईस्क्रीम अजून खूप छान दिसते। आता मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बऱ्याच वेळेस काय होतं की आईस्क्रीम खूप कडक होते किंवा त्यावर क्रिस्टल जमा होतात, तर तो प्रॉब्लेम जेव्हा ज्यांचं सिंगल डोअरचं फ्रीज असतं तेव्हा हा प्रॉब्लेम येतो। त्यामुळे काय होते आईस्क्रीम व्यवस्थित सेट होत नाही, तर शक्यतो डबल डोअरच्याच फ्रीजमध्ये आईस्क्रीम सेट करा, त्याने ती व्यवस्थित सेट होते, त्यावर क्रिस्टल जमा होत नाही आणि आईस्क्रीम ही खूप सॉफ्ट होते। आता ही आईस्क्रीम मी रात्रभर सेट करायला ठेवणार आहे, साधारण 24 तास तरी हे आईस्क्रीम व्यवस्थित सेट होऊ द्यावी लागते। आता इथे 24 तास झालेले आहेत, आपली आईस्क्रीम व्यवस्थित सेट झालेली आहे। आपण उघडून बघूया, तुम्ही बघू शकताय यावर क्रिस्टल जमा झालेले नाही आहे आणि वरून कडकही लागत नाही आहे, अगदी छान अशी सेट झालेली आहे। डबल डोअरमध्ये आईस्क्रीम खूप व्यवस्थित सेट होते। आता ही आईस्क्रीम मी सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहे। इथे तुम्ही बघू शकताय अगदी मार्केटसारखी दिसायला तर खूप छान अशी आईस्क्रीम तयार झालेली आहे आणि अगदी सॉफ्ट अशी ही आईस्क्रीम तयार झालेली आहे। चवीला तर खूप छान आहे, नक्की ही ट्राय करा आणि आईस्क्रीम कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। चला तर मग भेटूया परत अशाच एका नवीन रेसिपीत, तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय।